नमस्कार मित्रांनो, आजची सुंदर बोधकथा. खरी कमाई. सोनपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात एक खूप श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्याचे नाव होते लक्ष्मीकांत. तो खूप मेहनती होता, त्यामुळेच त्याने खूप पैसे कमवले होते. पण त्याचा मुलगा भरत हा खूपच आळशी होता. घरात भरपूर संपत्ती होती व तो एकुलता एक लाडका होता, त्यामुळेच कधी काम करावंच लागलंच नाही. तो आत्ता 22 वर्षाचा झाला होता. लक्ष्मीकांत शेटजींना काळजी पडली, याचे कसे होणार? साठवलेला पैसा किती दिवस पुरेल? एके दिवशी त्यांनी आपल्या मुलाला बोलावले व म्हणाले, हे बघ भरत, आज तू सकाळीच बाहेर जा. काहीतरी काम करून पैसे मिळवून आण, तरच तुला जेवायला देईल. भरतला काहीच कळेना. तो त्याच्या आजीकडे गेला. आजीने त्याला 1 रुपया दिला. त्याने तो शेटजींच्या हातावर ठेवला, तर शेटजींनी तो गटारीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी आईकडून त्याला 1 रुपया मिळाला. त्याने तो शेटजींच्या हातावर ठेवला, तर शेटजींनी तो गटारीत फेकून दिला. तिसऱ्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाही, असे शेटजींनी घरात सांगितले. मग भरत घराबाहेर काम शोधायला निघाला. पण काय काम करणार? 12 वाजेपर्यंत काम शोधत होता, पण काम काही मिळतच नव्हते. त्याच्या पोटात कावळे ओरडायला लागले. थोड्या वेळाने स्टेशनवरून एक जड बॅग येणारा माणूस दिसला. त्याला हमाल हवा होता. भरत धावत पुढे गेला. साहेब, इकडे आणा. बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघाम झाला. साहेबांनी 1 रुपया त्याच्या हातावर ठेवला. शेटजींनी 1 रुपया पण गटारीत फेकला. भरत चवताळून उठला. बाबा, अहो, तेवढा 1 रुपया मिळवायला मला किती भटकत फिरावे लागले, आणि ते तुम्ही ते फेकून दिला. शेटजींनी त्याला जवळ घेतले आणि पाठीवर हात फिरवला व ते म्हणाले, बाळा, आता मला काही काळजी नाही, कारण खऱ्या कष्टाची किंमत तुला आज कळाली आहे. 2 दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली, पण तुला राग आला नाही, कारण त्यामागे तुझे कष्ट नव्हते. या 1 रुपयाच्या वाईट वाटले. कष्टाची कमाई हीच माणसाला योग्य वळण लावते. तात्पर्य एवढेच, स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई असते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.